नमस्कार शेतकरी बांधवांनो. भेंडीची शेती करताय? मग एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कितीही घाम गाळा, कितीही मेहनत करा, पण तुमचं नशीब घडणार की बिघडणार हे फक्त 35 दिवसांवर ठरलेलं असतं. हो, मी खरं बोलतोय. ह्याच 35 दिवसात घेतलेला एक छोटासा निर्णय एकतर तुम्हाला मालामाल करू शकतो, नाहीतर तुमची सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात घालवू शकतो. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना सतावतो, नाही का? पीक एकदम जोमात वाढतं, हिरवंगार दिसतं आणि अचानक बरोबर 35व्या दिवशी त्याची वाढ थांबते. फांद्या फुटत नाहीत, फुलं लागत नाहीत आणि आपल्या डोळ्यासमोर पीक वाया जायला लागतं. असं का होतं? यामागचं नेमकं कारण तरी काय? चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊया. पण थांबा, हे रहस्य उलगडण्याआधी एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. जर तुम्हाला पिकाबद्दल अशीच अचूक आणि कामाची माहिती हवी असेल जी तुमचं उत्पन्न खरंच वाढवेल, तर एक क्षण थांबा आणि आपल्या शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दाबा. चला आता उघडूया या 35 दिवसांच्या यशाचं गुपित. तर ऐका, भेंडीच्या पिकाच्या संपूर्ण आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच नाजूक टप्पा म्हणजे लागवडीनंतरचे 30 ते 35 दिवस. याला तुम्ही आपल्या पिकाची परीक्षात समजा. याच काळात पिकाचा पाया रचला जातो आणि जर पाया मजबूत असेल तरच इमारत उंच आणि भक्कम उभी राहते. आता ही वेळरेषा जरा बघा. उगवणं तर आरामात होते, पण जी खरी जादू किंवा खरा धोका म्हणूया तो सुरू होतो 30 ते 35 दिवसांच्या टप्प्यात. याच काळात आपलं झाड आतून ठरवत असतं की फांद्या किती काढायच्या. आणि एक साधं गणित आहे, जेवढ्या जास्त आणि निरोगी फांद्या तेवढी जास्त फुलं, आणि मग जेवढी जास्त फुलं तेवढं भरघोस उत्पन्न. हे गणित जर इथं चुकलं ना तर मग पुढचं सगळंच गणित चुकतं. आता हे चित्र बघा, सगळं काही स्पष्ट होईल. डावीकडे काय दिसते? चुकीचं व्यवस्थापन. झाड फक्त उंचच्या उंच वाढत जातंय, पण त्याला फुलंच नाहीत आणि पानं पिवळी पडायला लागली आहेत. आणि आता उजवीकडे बघा, योग्य व्यवस्थापन केल्यावर काय होतं ते? झाडाला चौफेर फांद्या फुटल्यात, फुलांचा अक्षरशः सडा पाडलाय आणि भरघोस उत्पन्नाचा रस्ता एकदम मोकळा झालाय. मग तुम्ही म्हणाल, हे योग्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? अशी कोणती जादूची कांडी फिरवायची? अहो, यात काहीच जादू नाहीये. ह्याचं उत्तर आहे फक्त एका शब्दात: संतुलन. जमिनीच्या आत आपण जे खत देतो त्याचं संतुलन. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे नत्र, म्हणजेच आपला युरिया. तो झाडाला वाढवतो, एकदम हिरवंगार करतो, हे खरं आहे. पण ही एक दुधारी तलवार आहे, लक्षात घ्या. जर या 35 दिवसांच्या काळात तुम्ही फक्त युरियाच देत राहिलात तर झाड फक्त शरीर वाढवेल, पण त्याला फुलंफळ लागणार नाहीत. त्यामुळे गरजेपुरतंच द्या, अतिरेक अजिबात नको. आता या दुसऱ्या खेळाडूकडे लक्ष द्या. हा आहे स्फुरत, म्हणजे फॉस्फरस. याला तुम्ही फुलांचा राजाच म्हणा. याचं मुख्य काम काय तर झाडाच्या मुळांना खोलवर नेणं आणि झाडाला सिग्नल देणं की चला आता फुलं लावण्याची वेळ झालीये. जर या काळात स्फुरत कमी पडलं तर फुलांची संख्या हमखास घटणार, म्हणजे घटणारच. आणि हा तिसरा आहे आपला बॉडीगार्ड, पालाश म्हणजेच पोटॅश. हा झाडाच्या खोडात फांद्यांमध्ये ताकद भरतो. अचानक हवामान बदललं किंवा एखाद्या रोगाचा हल्ला झाला तर हा पालाशच ढालीसारखा उभा राहतो आणि आपल्या पिकाला लढण्याची शक्ती देतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. बोलायचं तर खूप झालं, पण नेमकं करायचं काय? या 30 ते 35 दिवसांच्या काळात कोणतं खत टाकायचं, किती टाकायचं आणि कसं द्यायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. ही स्लाईड नीट डोळ्यात साठवून ठेवा. एकरी 1 बॅग DAP घ्यायची आणि त्याच्यासोबत फक्त 10 ते 15 किलो युरिया द्यायचा. पण थांबा, इथे एक खूप मोठा पण आहे. जर तुमच्या पिकाची वाढ आधीच चांगली जोमात असेल, हिरवीगार दिसत असेल, तर युरियाला चुकूनही हात लावू नका. कारण जास्त वाढ म्हणजे काय? जास्त नत्र. आणि जास्त नत्र दिलं की फुलं यायचं बंद होतात, त्यांना अक्षरशः सुट्टी लागते. या नाजूक काळात कॅल्शियमची एक फवारणी तर चमत्कार करू शकते. पण कोणतं कॅल्शियम वापरायचं हे तुमच्या पिकाची परिस्थिती ठरवेल. जर झाड एकदम हिरवंगार आणि जोमदार असेल तर चिलेटेड कॅल्शियम वापरा, जे फक्त कॅल्शियम पुरवेल. आणि जर झाड पिवळसर किंवा कमजोर वाटत असेल तर कॅल्शियम नायट्रेट वापरा, कारण ते कॅल्शियमसोबत वाढीसाठी थोडं नत्रही देतं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. जमिनीतून खत देणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच वरून फवारणी करणंही आवश्यक आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य, कॅल्शियम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोरॉन यांची फवारणी चुकवू नका. बोरॉन काय करतो तर जी फुलं लागली आहेत ती गळू देत नाही, त्यांचं फळात रूपांतर करतो आणि भेंडीची क्वालिटी एकदम 1 नंबर ठेवतो. आता समजा तुम्ही खतांचं नियोजन एकदम अचूक केलं, पण जर पिकावर रोग किंवा किडींचा हल्ला झाला तर काय? सगळी मेहनत एका रात्रीत वाया जाऊ शकते.
त्यामुळे डोळ्यात तेल घालून पिकावर लक्ष ठेवावंच लागेल. खास करून त्या बारीक किडींवर लक्ष ठेवा, ज्या भेंडीच्या कोवळ्या फळांमधला रस शोषून घेतात आणि त्यावर काळे-पिवळे डाग पाडतात. बाजारात भेंडी विकली जाते ती तिच्या रूपावरून. एक जरी डाग पडला ना, तरी 5-10 रुपये भाव सहज तुटतो. त्यामुळे वेळीच बंदोबस्त केलेला कधीही चांगला. आणि आता येतो तो क्षण ज्यासाठी आपण ही सगळी धडपड करतोय, तो म्हणजे नफा. फक्त उत्पन्न घेऊन फायदा नाही, त्या उत्पन्नाला चांगला भाव मिळायला हवा. आणि चांगला भाव मिळतो फक्त आणि फक्त चांगल्या क्वालिटीला. हे एक वाक्य मनात कोरून ठेवा. शेवटपर्यंत क्वालिटी टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. होतं काय की सुरुवातीचे 4 तोडे चांगले येतात आणि मग आपण दुर्लक्ष करायला लागतो. पण लक्षात ठेवा, खरा पैसा आणि खरा नफा हा शेवटच्या तोड्यांमध्येच लपलेला असतो. मग ही क्वालिटी शेवटपर्यंत टिकवायची तरी कशी? 2 सोपे उपाय आहेत. पहिला तोडा झाला की लगेच बोरॉन आणि कॅल्शियमची फवारणी पुन्हा एकदा घ्या आणि जर गरज वाटली तर जमिनीतून थोडा पालाश द्या. यामुळे भेंडीचा आकार, तिचा चमकदारपणा आणि तो हिरवा रंग शेवटच्या तोड्यापर्यंत टिकून राहील. हा फरक तुमच्या डोळ्यासमोर आहे. डावीकडची वाकडी तिकडी निस्तेज भेंडी आणि उजवीकडची सरळ चकचकीत लांब सडक भेंडी. तुम्हीच सांगा, बाजारात जास्त भाव कोणाला मिळणार? क्वालिटी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे नफा. निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हा फरक काही छोटा मोठा नाहीये. फक्त क्वालिटीवर लक्ष देऊन आपण आपला निव्वळ नफा कमीत कमी 20% वाढवू शकतो. जरा विचार करा, सुरुवातीच्या त्या 35 दिवसांत घेतलेली थोडीशी काळजी तुम्हाला शेवटी किती मोठा फायदा मिळवून देऊ शकते. तर आज आपण भेंडीच्या शेतीतल्या त्या 35 दिवसांच्या रहस्यावरचा पडदा उचलला. आता माझा तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे. ही माहिती वापरून तुम्ही तुमच्या पुढच्या भेंडीच्या पिकात असा कोणता एक बदल नक्की करणार आहात जो तुमचं उत्पन्न वाढवेल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आशा आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच कामाला येईल. अशाच प्रकारची शास्त्रीय पण सोप्या भाषेतील अनुभवातून आलेली माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.